रामकृष्ण हरी माऊली डोळ्यांचं पारणं फेडणारा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातला महत्त्वाचा सोहळा आपण पाहतोय की आज माऊलींचं निरास्नान आहे ते या नीरा नदीमध्ये होतंय आणि पवित्र असं निरास्नान दरवर्षी ज्यावेळेस पालखी आळंदीहून पंढरीच्या दिशेने जात असते त्यावेळेस आपण पाहतो की या नीरा नदीमध्ये हे पवित्र स्नान घातलं जातं। हजारो वारकऱ्यांनी आपण पाहिलं की सकाळपासून या नीरा नदीमध्ये स्नान केलेलं आहे आणि आता माऊलींच्या पादुका आहेत ते या नीरा नदीमध्ये घेऊन आलेले आहेत आणि आता आपण पाहतोय की हा सगळा डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा आहे तो या ठिकाणी रंगलेला आहे। खरं तर आज पुणे जिल्ह्यातून माऊलींची पालखी ही सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते। त्याआधी दुपारचा विसावा आटोपल्यानंतर माऊलींचं हे पवित्र असं निरास्नान आहे ते समोर होतंय। फुलांच्या पायघड्या घातलेल्या आहेत आणि माऊलींचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। शेकडो वर्षांची परंपरा आहे ती आजही आपल्याला या वारीच्या सोहळ्यामध्ये अनुभवायला मिळते आणि दरवेळेस ज्यावेळेस माऊलींचा पालखी सोहळा हा पंढरीच्या दिशेने जात असतो त्यावेळेस अशा पद्धतीने माऊलींना पवित्र असं निरास्नान आहे ते घालण्यामध्ये माऊलींचं निरास्नान आहे ते घालण्यात येत असतं आणि सगळा हा सोहळा पाहण्यासाठी आपण पाहतोय की वारकरी आणि इथले जे स्थानिक ग्रामस्थ आहेत यांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे आणि फुलांच्या पायघड्यांनी माऊलींचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। यंदा वारीच्या सोहळ्यामध्ये आपण पाहतोय की लाखो वारकरी सहभागी झालेले आहेत। संख्या वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आहे आणि या संपूर्ण सोहळ्यामध्ये आज अतिशय महत्त्वाचा दिवस असतो कारण माऊलींचा पालखी सोहळा हा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करतोच, पण त्याच दरम्यान दुपारी आपल्याला अशा पद्धतीने डोळ्यांचं पारणं फेडणारा असा हा माऊलींच्या पादुकांचं निरास्नान आहे ते होताना पाहायला मिळते। समोर ही दृश्य आपण पाहतोय की मोठ्या संख्येने वारकरी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि पवित्र अशा या नीरा नदीला यंदा पाणीही भरपूर आहे। पाऊस झाल्यामुळं नीरा नदीचं पात्र आहे ते सुद्धा भरून वाहत आहे आणि अशा या पवित्र नदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांना निरास्नान घालण्यात येतं। तसेच वारकरी सुद्धा या संपूर्ण सोहळ्यामध्ये स्नान करत असतात। एक पवित्र असं स्नान हे मानलं जातं आणि या नदीमध्ये स्नान केल्यानंतर एक ऊर्जा वारकऱ्यांना मिळते आणि ती ऊर्जा घेऊन हे सगळे वारकरी आहेत ते पंढरीच्या दिशेने विठुरायाला भेटण्यासाठी जात असतात। समोर पुन्हा एकदा आपण दृश्य पाहतोय की काही क्षणामध्ये माऊलींच्या या पवित्र अशा नीरा नदीमध्ये स्नानाचा जो सोहळा आहे तो रंगणार आहे आणि हा सगळा सोहळा याची डोळा पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी वारकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। NDRFचे पथक सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी हे पथक तैनात करण्यात आलेलं आहे आणि दरवर्षी माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये असा हा आपल्याला सोहळा अनुभवायला मिळतो। सकाळपासूनच वारकऱ्यांनी सुद्धा मोठी गर्दी या नीरा नदीकाठी केलेली होती आणि अक्षरशः वारकऱ्यांनी नीरा नदीचा काठ आहे तो सुद्धा फुलून गेलेला आहे, गजबजून गेलेला आहे। सकाळपासून गावकऱ्यांना सुद्धा प्रतीक्षा होती आणि आता आपण थेट दृश्य पाहतोय माऊलींच्या पादुका या आता नीरा नदीमध्ये आणण्यात आलेल्या आहेत आणि पवित्र असं स्नान आहे ते माऊलींच्या पादुकांना घालण्यात येतं आणि एक टाळ्यांच्या कडकटाटामध्ये या नीरा स्नानाला साथ आहे ती सुद्धा देण्यात आलेली आहे। दृश्य पाहतोय डोळ्यांचं पारणं फेडणारे अशी ही दृश्य आहेत आणि माऊलींचं पवित्र असं निरास्नान या ठिकाणी पार पडलेलं आहे। आता माऊलींच्या पादुका या पुन्हा रथामध्ये ठेवल्या जाणार आहेत आणि त्यानंतर माऊलींचा पुढचा सोहळा आहे तो लोणंदमध्ये म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करतोय। डोळ्यांचं पारणं फेडणारा असं माऊलींचं निरास्नान आहे ते सुद्धा आता या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि एक भक्तिमय वातावरण आपल्याला या नीरा नदीच्या काठी पाहायला मिळालेलं आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी LS मराठी नीरा।